एकेकाचं नशीब असतं. आमच्या त्या मित्राचा आम्हाला नेहमीच हेवा वाटायचा. तो जणू कल्पवृक्षाखाली बसला होता. यश कसं नेहमी त्याच्यासमोर हात जोडून उभं राहायचं. शेवटी एक दिवस मला राहवलं नाही. मी मित्राला म्हटलं, रागावू नकोस, पण आम्हा इतर कोणापेक्षा तू अधिक हुशार, मेहनती किंवा धडपडे आहेस अशातला भाग नाही. मात्र आम्हा सर्वांची नेहमी तंतरती आहे आणि तुला मात्र प्रत्येक ठिकाणी यश मिळतंय. खरं सांग, कोणता वसा घेतलायस बाबा तू? कोणता ताईत गळ्यात घालतोस? कोणता मंत्र मिळालाय तुला? माझा मित्र मनापासून खळखळून हसला आणि म्हणाला, तुझ्या सकट माझ्या सर्व मराठी मित्रांचा आज संभाजी होतोय. माझा मात्र शिवाजी झालाय. कारण एका अमेरिकन शास्त्रज्ञांनी मला एक मंत्र सांगितलाय. वीर सावरकरांनी एकदा 2 शब्दात 2 संस्कृतीमधला फरक सांगितला होता. त्यांच्या मते माणसाला मिळणारं यश आणि अपयश यातल्या सीमारेषा या शास्त्रज्ञांनी 2 वाक्यात दाखवल्या होत्या. त्यांनी सांगितलं, या जगात यशस्वी माणसं सभोवतालच्या माणसांना पारखत असतात, जोडत असतात आणि वापरत असतात. या उलट कळत नकळत समोरच्या माणसांना दुखावणारी, तोडणारी अशी माणसं आयुष्यात अयशस्वी ठरत असतात. माणसं जोडण्याच्या त्याच्या मंत्रात फक्त 7 सूत्र किंवा मुद्दे आहेत, पण ते नीट समजावून घ्यायला हवेत. कारण माणसं जोडण्याच्या या मंत्रात नाथांच्या घरची उलटी खूण आहे. म्हणजे असं की माणूस जोडायचा आहे म्हणून स्वतःला त्रास करून घेऊन समोरच्या माणसाचं सगळं सहन करायचं असं काही या मंत्रात बसत नाही. मात्र स्वतःवर अन्याय होऊ न देता, समोरच्या माणसाला न दुखावता प्रश्नांचे तिढे सोडवता येतात. तुला आचार्य अत्र्यांची ती गोष्ट माहिती आहे का? छोटे अत्रे एकदा नाटकाला गेले होते. त्यांच्या समोरच्या खुर्चीवर भला मोठा फेटा घालून एक मोठा पैलवान बसला होता. अत्रे म्हणाले, मी त्या पैलवानाला फेटा काढून ठेवतोस का म्हणून विचारलं असतं तर त्यांनी माझी शेंडी उपटून माझ्या हातात दिली असती. त्यामुळे अत्र्यांनी तसं काही केलं नाही. ते त्या पैलवाना म्हणाले, पैलवान दादा, अधूनमधून मागे वळून पुढे त्या स्टेजवर काय चाललंय ते जरा मला सांगाल का? तो पैलवान मनापासून हसला, अत्र्यांना आपल्या खुर्चीवर बसवलं आणि स्वतः मागे जाऊन बसला. दुसरा मुद्दा असा की कोणत्याही माणसाला आपलासा करणं ही एक सोपी पण प्रयत्न साध्य कला आहे. प्रत्येक माणसाचं एक मर्मस्थान असतं. त्याच्यावर फुंकर घातली, त्याचा अहंकार थोडासा जोपासला की हे सहजपणे होतं. हे करताना खोटं मुळीच बोलावं लागत नाही. तुला ती एका राजाची गोष्ट माहिती आहे का? त्याला म्हणे कोणी स्तुती केलेली अजिबात आवडत नसे. एकदा एक कवी त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, मी फक्त तुम्हाला पाहायला आलोय. मी साऱ्या जगभर हिंडलोय, पण ज्याला स्तुती अजिबात आवडत नाही असा राजा अजूनही पाहिलेला नाही. फक्त एकदा दर्शन घ्यायचं म्हणून आलो. नंतर तो कवी त्या राजाकडे राजकवी म्हणून कायमचा राहिला. मला हसू आलं. मित्राला म्हटलं, कवी बेटा हुशार होता. एका चलाखीत त्याने आपल्या साऱ्या आयुष्याचा प्रश्न सोडवला. मित्र म्हणाला, अरे मी असं कुठं म्हटलंय? तू जेव्हा असं म्हणतोस ना किंवा असं समजतोस ना तेव्हा गोत्यात येतोस किंवा इथेच आपल्या मंत्रातला 3रा मुद्दा येतो. अरे, माणसासारखा बेभरोशाचा प्राणी या जगात दुसरा कोणीही नाही. म्हणून माणसं कधीच कायमची जोडता येत नाहीत. माणसं म्हणजे काही पैशासारखी मामूली गोष्ट नव्हे की एकदा मिळवले, ठेवले बँकेत, बसले व्याज खात. नवरा बायकोचं किंवा साहेब कारकुनांचे वैताग किंवा भांडणं होतात ना, ते असे कायमचे एकमेकांना गृहीत धरल्यानेच होतात. फुलझाड टवटवीत ठेवण्यासाठी दिवसातून दररोज 4-5 मिनटं त्याची काळजी घ्यावी लागते. कधी माती बदल, कधी पाणी घाल, कधी किडामुंगी त्याच्यावरून बाजूला कर. 4-5 मिनटं का होईना त्याच्यावर नजर फिरवावी लागते. जोडलेली माणसं कायमची सांभाळण्यासाठी सुद्धा नेमकं हेच आवश्यक असतं बरं का. हिंदीत आपण ज्याला छोटी छोटी बाते म्हणतो ना, त्या गोष्टी सहजपणे हे माणसे जोडण्याचे किंवा तोडण्याचे काम करत असतात. माणूस फार छोट्या गोष्टींमुळे सुखावतो सुद्धा आणि दुखावतो सुद्धा. बायकोनी मनापासून केलेली भाजी आपल्याच तंद्रीत असल्याने न खाणारा किंवा खाऊनही त्यावर कौतुकाचे 4 शब्द न बोलणारा नवरा, किंवा नवऱ्याने आणलेल्या साडीचा रंग आवडला नाही असं म्हणणारी बायको, हे एकमेकांना दुखावण्याचं काम करतात. या उलट अळणी भाजी खाणारे श्यामचे वडील किंवा तुझ्या हातची कढीची सर ताजमहालच्या जेवणाला सुद्धा नाही असं म्हणणारा नवरा माणसं जोडण्याचे काम करत असतो. हा मुद्दा समजावून घ्यायला काहीसा कठीण आहे. जरा विस्तारपूर्वक सांगतो. समजा
अजिबात न आवडणारी साडी नवरा घेऊन आलाय हे सूत्र माहीत असेल तर ती बायको चेहऱ्यावर अगदी प्रसन्न मनमोकळं हास्य आणून त्या साडीचं कौतुक करेल. कारण नवरा सलामत तर साडी 50 हे तिला माहिती आहे. पण स्वतःवर अन्याय करून घ्यायचा नसतो हे या मंत्रातलं पहिलं सूत्र सुद्धा तिला माहीत असल्यामुळे ती बायको कदाचित ती साडी वापरणार नाही. त्या बायकोला आपल्या नवऱ्याचं आपल्या बहिणीवर खूप प्रेम आहे हे माहिती आहे. काही दिवसांनी एक दिवस ती बायको सहज नवऱ्याला म्हणेल, तुमची थोरली बहीण काल आली होती, तिला तुमची ती साडी फारच आवडली म्हणून मी तिला भेट दिली. मात्र आता माझ्यासाठी साडी आणाल ना तेव्हा फिक्कट गुलाबी रंगाची आणा. काल तुमच्या बहिणीच्या अंगावर मस्त गुलाबी रंगाची साडी होती. जवळची माणसं न तोडता न दुखावता सुद्धा प्रश्नांचे तिढे सोडवता येतात. माणसं जोडत असताना, जोडलेली माणसं राखत असताना आणखीन एक मुद्दा लक्षात ठेवायचा असतो. कोणताही माणूस कितीही आवडला तरी त्याच्या फार जवळ जायचे नसते. अतिपरिचयात अवज्ञा किंवा अति तेथे माती हे सूत्र अजिबात विसरायचे नाही. प्रत्येक माणसाचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. माणसे फार जवळ आली तर ती 3 पायांची शर्यत होते. दोघेही तंगड्यात तंगड्या अडकवून एकमेकांच्या उरावर पडतात. कदाचित कायमचे दुरावले जातात. जवळच्या माणसांना म्हणूनच थोडं दूर सुद्धा ठेवता आलं पाहिजे. माणसांशी वागताना आणखीन एक मुद्दा लक्षात ठेवावा लागतो. तो म्हणजे कोणत्याही माणसाच्या वर्मावर घाव घालून त्याला दुखवायचं नाही, कायमचं तोडायचं नाही. तू संतापतोस, चिडतोस, समोरच्या माणसाच्या वर्मावर घाव घालून मोकळा होतोस. मी आज अमक्याला सरळ केला म्हणून फुशारकी मारत बसतोस. सगळा घोटाळा तिथंच होतो. समोरचा माणूस अशा वेळी सरळ होत नाही तर कायमचा वाकडा होतो बरं का. आणि जगात आपणाला कोणत्याही माणसाची केव्हाही गरज लागेल हे आपल्याला सांगता येत नाही. अडला हरी गाढवाचे पायधरी हे या जगात अगदी खरं आहे. आणि अशा वेळी तू आधी कधी त्या माणसाला गाढव आहेस हे पटवून देण्याचा गाढवपणा केलेला असेल तर मात्र पंचायत होते. आपल्या भोवतालच्या लोकांशी आपण हे असं वागणं अगदी सोपं आहे. पण त्यासाठी थोडा सराव मात्र करायला हवा, अगदी कसून. रात्री झोपण्यापूर्वी यशस्वी व्यापारी दररोजचा हिशोब लिहितो. त्याप्रमाणे रोज झोपण्यापूर्वी न विसरता कागदावर आपण कोणाशी कसे वागलो, कसं वागायला पाहिजे होतं याचा ताळेबंद घेतला पाहिजे. एकदा हे अंगवळणी पडलं की आपण मनातल्या मनात हिशोब करायला लागतो. भोवतालच्या लोकांशी वागायला लागणं एकदा जमलं की आपल्याला लोक हवेसे वाटतात, लोकांना आपण हवेसे वाटतो. आणि मानवी जीवन हे शेवटी परस्पर संबंधांचं एक चक्र असल्याने आपली सगळी कामं भराभर होत राहतात. हे सारे करत असताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, किंवा ही गोष्ट या मंत्रातील ज्ञानबाची मेखच आहे म्हणा ना. आयुष्यात आपल्याला पुष्कळदा फार विचित्र किंवा घाणेरडी माणसं भेटतात. कारण नसताना ही माणसं आपल्याला त्रास देतात किंवा थोड्या थोड्या स्वार्थासाठी सरळ आपल्या पाठीत खंजीर खुपसतात. ही माणसं 2 प्रकारची असतात. एकतर ती मूर्ख असतात किंवा ती चालू तरी असतात. ती माणसं मूर्ख असतील तर ना त्यांची कीव करायची असते. समजा तू रस्त्यात गाडी चालवतोयस आणि अचानक एक आंधळा माणूस गाडी समोर आला तर तुला त्रास होतो. पण अशा वेळी तू त्या आंधळ्याला शिव्या घालत नाहीस, स्वतःवरही चिडत नाहीस. तुला फक्त त्या आंधळ्याबद्दल सहानुभूती वाटते. अशा प्रकारच्या मूर्ख लोकांना आपण टाळायचं असतं आणि विसरायचं असतं. आपल्याला त्रास देणारी किंवा त्रास देऊ शकणारी दुसऱ्या प्रकारची माणसं मात्र बेरकी किंवा चालू असतात. या माणसांना घाबरून तू टाळायला गेलास ना तर भित्यापाटी ब्रह्मराक्षस म्हणून ती माणसं तुझ्या अधिक मागे लागतील. या माणसांना टाळायचं नाही. अगदी प्रसन्न मोकळ्या मनाने त्या माणसांना मिठीत घेण्यासाठी आतुरतेनं पुढे जायचं. शिवाजी महाराज अगदी असेच अफझल खानाच्या भेटीला गेले होते. मात्र असे प्रेमाने भेटीला जाताना अफझल खानाच्या मनात आणि मिठीत काय आहे हे शिवाजी महाराजांना बरोबर माहीत होते. आणि त्यावेळी वाघनखं, कट्यार बरोबर ठेवताना यात काही तत्वांचा प्रश्न येतो किंवा आपल्या मराठी वाण्यात हे बसत नाही असं महाराजांना क्षणभरही वाटलं नाही. मला तर आता वाटतं शिवाजी महाराज थोडेफार समजले ना तर मराठी माणसाला हा मंत्र वेगळा शिकावाच लागणार. महाराजांना समोरची माणसं वाचता यायची, मात्र ते कधी घाबरून वागले नाहीत. अगदी अफझल खान असो किंवा औरंगजेब, त्यांच्या भेटीला महाराज सहजपणे गेले. मात्र प्रत्येक वेळी समोरच्या माणसाला समजणारी भाषा आणि समोरच्या माणसाला पेलणारे तंत्र त्यांनी वापरले. त्यांनी कोणत्याच माणसाला कायमचे तोडले नाही. अगदी परधर्मात गेलेल्या आपल्या सहकार्यांना सुद्धा सन्मानपूर्वक परत घेतलं. माणसं प्रयत्नपूर्वक जोडत असताना त्यांनी त्यांना पारखून सुद्धा घेतलं.
येसाजी कंक, जीवा महाला, बाजीप्रभू, तानाजी मालुसरे, हिरोजी फर्जंद कोणाला केव्हा केव्हा बरोबर ठेवायचे याचं भान त्यांचं कधी चुकलं नाही आणि म्हणूनच महाराजांना प्रत्येक ठिकाणी यश मिळत गेले. अगदी दूर उत्तरेला औरंगजेबाच्या मगरमिठीतून सुद्धा महाराज सहज पसार होऊ शकले. संभाजी सुद्धा शिवाजी महाराजांसारखा शूर, साहसी आणि कल्पक होता, पण तरीही आपल्याच मुलखात परकीयांकडून होणारा त्याचा वध अटळ होता. संभाजीचा तो अपमृत्यू टाळण्यासाठी आणि त्याला यशस्वी करण्यासाठी समर्थ रामदासांनी त्याला एक मंत्र सांगितला होता. आणि खरं सांगू, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे याची आठवण ठेव म्हणून संभाजीला कळवळून सांगताना समर्थ रामदासांनी आपल्याला सर्वांनाच तो मंत्र सांगून ठेवलाय. कालनिर्णय 1987 मध्ये छापून आलेला डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचा हा लेख. आता ऐकूया समर्थ रामदास स्वामींनी संभाजी राजांना दिलेला तो मंत्र. अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजविजा करीत बसावे एकांत स्थळी. काही उग्र स्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी परावी अंतर्यामी. मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, सुखी करून सोडावे कामाकडे. पाटवणी तुंब निघेना, तरी मग पाणी चालेना, तैसे सज्जनांच्या मना कळले पाहिजे. जनाचा प्रवाह चालिला, म्हणजे कार्यभागा आटोपला, जन ठाई ठाई तुंबला, म्हणजे खोटा. श्रेष्ठी जे जे मिळविले, त्यासाठी भांडत बसले, मग जाणावे फावले गलिमांसी. ऐसे साहस करू नये, दोघे भांडता तिसऱ्यासी जय. धीर धरोण महत्कार्य समजून करावे. आधीच पडला धास्ती, म्हणजे कार्यभाग होय नास्ती. या कारणे समस्ती बुद्धी शोधावी. राजी राखिता जग, मग कार्यभागाची लगबग. ऐसे जाणून या सांग समाधान राखावे. आधी गाजवावे तडाके, मग भूमंडळ धाके. ऐसे न होता धक्के राज्यास होती. समय प्रसंग ओळखावा, राग निपटून काढावा. आला तरी कळवून द्यावा जनांमध्ये. राज्यामध्ये सकळ लोक सलगी देऊन करावे सेवक. लोकांचे मनामके धाक उपजोची नये. आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे. महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. लोकी हिम्मत धरावी, शर्तीची तरवार करावी. चढती वाढती पदवी पावाल येणे. शिवराजास आठवावे, जीवित्व तृणवत मानावे. इह परलोकी राहावे कीर्तिरूपे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप. शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे. शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. सकळ सुखांचा त्याग करून साधिजे तो योग. राज्य साधनाची लगबग कैसी असे. त्याहुनी करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष. या उपरी विशेष काय लिहावे. समर्थ रामदास. धन्यवाद.